हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा 3.9 नंबर्स म्हणजे काय तर संख्या हा धडा पाहणार आहोत. इयत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यातील हा धडा आहे. काय लिहिलेलं आहे? ए लुक, लिसन अँड लर्न. लुक म्हणजे काय तर पहा, लिसन म्हणजे काय तर ऐका आणि लर्न म्हणजे काय तर शिका. आता ह्या बॉक्समध्ये तुम्हाला काय दिसतंय का? काहीच नाहीये. म्हणजे काय? झिरो खाली येतो, त्याला म्हणतात झिरो म्हणजे मोकळा. म्हणजे काहीच नाही यार झिरो म्हणजे. इथं काय आहे? एक गाडी दिसते, मग इथं काय लिहिलंय? 1. ठीक आहे. काय दिसत आहे? 2 खुर्च्या दिसत आहे, मग इथं काय लिहिलंय? 2. TWO 2. किती बटरफ्लायज दिसत आहेत? 3. THREE 3 म्हणजे 3. किती मँगो दिसत आहेत? 1 2 3 4. मग इथे लिहायचं FOUR 4 म्हणजे 4. खाली काय दिसत आहे? 5 दिसत आहे. किती बॉल आहेत? 5. 1 2 3 4 5. FIVE 5 म्हणजे किती? 5. इथे किती फुलं दिसत आहे? 6. SIX म्हणजे किती? 6. इथे किती बुक्स आहेत? तर 7. SEVEN 7 म्हणजे किती? 7. आता खाली काय दिसत आहे? बलून. बलून म्हणजे काय तर फुगे. किती? तर 1 2 3 4 5 6 7 8. EIGHT 8 म्हणजे किती? 8. हे किती पायनॅपल आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे किती? NINE 9 म्हणजे 9. हे किती पेन्सिल आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. TEN 10 म्हणजे किती? 10. आता पुढच्या पेजवर पाहूया काय. बी लिसन अँड स्पीक. लिसन अँड स्पीक म्हणजे काय तर ऐका आणि म्हणा. हा मुलगा दिसतोय ह्या चित्रामध्ये पहिल्या आणि एक मुलगी दिसते. तर मुलगा काय म्हणतोय? एक्सक्यूज मी अंजू. ह्या मुलीचं नाव काय आहे? अंजू. हिचं नाव काय? अंजू. ती म्हणती, मग मुलगी काय म्हणती? यस संजू, बोल ना, काय संजू असं म्हणते ती. त्याच्यानंतर खाली दुसऱ्या चित्रामध्ये पाहू काय. मग तो मुलगा तिला काय विचारतोय? डू यू हॅव अ पेन. तो तिला विचारतोय तुझ्याकडे पेन आहे का ग? मग ती त्याला काय सांगते? यस यस आय हॅव. हो हो माझ्याकडे आहे असं त्याला उत्तर देते. आता तिसऱ्या चित्रामध्ये खाली काय ते पाहूया. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव. मग तो तिला विचारतोय किती पेन आहेत ग तुझ्याकडं? ती म्हणते आय हॅव 4 पेन. 4 म्हणजे किती? FOUR 4 म्हणजे 4. ती म्हणते माझ्याकडे 4 पेन येतं. त्याच्यानंतर तो खाली काय म्हणतोय? प्लीज गिव्ह मी 1. प्लीज मला एक दे ना. तर ती काय म्हणते पुढं? हिअर इट इज. घे. तिच्या हातात काय आहे? हा पेन आहे ना. ती त्याला एक पेन देते. मग तर खाली शेवटच्या चित्रामध्ये काय आहे? तो तिला म्हणतो थँक्यू, मला पेन दिला त्याच्यामध्ये थँक्यू. ती काय म्हणते? वेलकम, काही प्रॉब्लेम नाही, घे म्हणते, माझ्याकडे 4 आहेत, तुला एक राहू दे, पण लिहून झाल्यावर माझं पेन मला माघार दे. सी लिसन, रिपीट अँड लर्न. लिसन म्हणजे काय तर ऐका, रिपीट म्हणजे काय तर मागे म्हणा, लर्न म्हणजे काय तर शिका. इथे काय लिहिलंय? मीट द शेप्स. मीट द शेप म्हणजे काय तर आकार असतात ना त्यांच्याशी आपण ओळख करूया, पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे ते. हे काय दिसतंय इथं? गोल दिसतोय हा. तो काय म्हणतो? आय एम अ डॉट. मी एक टिंब आहे. आय एम अ डॉट. डॉट म्हणजे काय तर टिंब. त्याच्यानंतर खाली काय लिहिलं इथं? वी आर लाईन्स. ह्या लाईन काय म्हणतात? आम्ही रेषा आहेत. ठीक आहे. आता पुढं काय आहे? ट्रायंगल. ह्या तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? ट्रायंगल. हाय आय एम अ ट्रायंगल. तो म्हणतोय हाय नमस्ते, मी एक त्रिकोण आहे. आता ह्या चित्रामध्ये हे काय म्हणतोय? ओ आय एम कॉल्ड स्क्वेअर. ओ तुम्हाला माहिती का मला काय म्हणतात माहिती का? मला म्हणतात चौकोन. स्क्वेअर म्हणजे काय तर चौकोन. ट्रायंगल म्हणजे काय तर त्रिकोण इथं दाखवलाय आणि इथं स्क्वेअर दाखवलाय, चौरस. आता खाली काय दाखवलेलं आहे?
हा काय आहे? गोल आहे. म्हणजे काय? आय एम अ सर्कल. मी आहे गोल. सर्कल म्हणजे काय? तर गोल. ह्या चित्रामध्ये काय आहे? स्टार. तर ती काय म्हणते? आय एम अ स्टार. मी चांदणी आहे. ठीक आहे, ठीक आहे. म्हणून आम्ही बघितलं तुला, तू चांदणीच आहे. आता इथे लास्टमध्ये काय? एरो. आय एम नो ॲज अँड एरो. मला बघितलं की लोक काय म्हणतात? मी आहे एरो. एरो म्हणजे काय? तर बाण. आता हे शेवटच्या चित्रामध्ये काय दिसत आहे? वी आर डिफरंट शेप्स. म्हणजे काय? तर आम्ही वेगळे वेगळे शेप आहोत. हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहायचे, ह्या आकृत्या काढायच्या आणि प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. कारण की पुढे ना, आता तुम्ही दुसरीला जाणार, तिसरीला जाणार, पुढे हेच आकार तुम्हाला आहे ना गणितात, पूर्ण गणितात आहेत. ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल, ॲरो, लाईन, ह्याची सगळ्याची प्रॅक्टिस करायची. इथेच हा चॅप्टर संपत आहे. हा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.